24 वर्षाचा तरुण परदेशातून शिक्षण घेऊन परतलेला, वडिलांच्या व्यवसायात नुकताच स्थिरावलेला आणि ज्याच्या आयुष्यात नोव्हेंबर महिन्यात एक भव्य 17 कोटींचा शाही विवाह होणार होता, ज्याच्या मनात भविष्यातील आनंदाची स्वप्ने होती, त्या केतन अग्रवालचा अंत अशा प्रकारे होईल याची कोणीही कल्पना केली नव्हती। ही केवळ एक हत्या नाही तर प्रेमाच्या मुखवट्याआड लपलेल्या एका क्रूर मानसिकतेचा पर्दाफाश आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हर्ष, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत आहे। पुण्यातील केतन अग्रवालचा लोहगड किल्ल्यावर झालेला मृत्यू सुरुवातीला एक अपघात वाटत होता, मात्र जसजसा तपास पुढे सरकला तसतसे एक धक्कादायक सत्य समोर आले। केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिनेच प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने हा पूर्वनियोजित कट रचला होता। केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ही घटना 18 जूनची असली तरी सियाने 31 मे रोजी केतनला लोहगडावर नेऊन संपवण्याचा प्रयत्न केला होता। दुर्दैवाने तेव्हा केतनने झुडपाला पकडून स्वतःचा जीव वाचवला होता। त्यावेळी सियाने अत्यंत चातुर्याने सापापासून वाचवलं अशी खोटी कथा रचून स्वतःचा बचाव केला होता। हा तिच्या कुटिलतेचा पहिला पुरावा होता। पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले की सियाचे चेतन चौधरीवर प्रेम होतं। केतनशी होणारे लग्न त्यांना नको होतं, त्यामुळे त्यांनी केतनचा मार्ग कायमचा बंद करण्याचं ठरवलं। 18 जून रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने सियाने केतनला पुन्हा एकदा लोहगडावर नेले। तिथले सीसीटीव्ही फुटेज आता या प्रकरणातील सर्वात मोठे पुरावे ठरले। आरोपी चेतन चौधरीने स्वतःची ओळख लपवण्यासाठी भर उन्हात वुलनची हुडी आणि हेडफोन लावले होते। पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने स्वतःचा मोबाईल देखील घरी ठेवला होता, परंतु टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज मध्ये तो कैद झाला। पोलिसांनी जेव्हा या सर्व धाग्यांची जुळवाजुळव केली तेव्हा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्याही पायाखालची जमीन सरकली। आज केतन अग्रवालच्या निधनाने अग्रवाल कुटुंब उद्ध्वस्त झालंय। ज्या घरात लग्नाच्या साड्या, दागिने आणि जयपूर मधील पॅलेसचे बुकिंग सुरू होतं, तिथे आता फक्त दुःख आणि त्या न्यायाची मागणी उरली। या घटनेने केवळ पुण्यालाच नाही तर संपूर्ण देशाला हादरवून सोडले। विश्वासघाताची ही परिकाष्ठा पाहता आरोपींना लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा मिळावी हीच केतनच्या कुटुंबियांची आणि संपूर्ण समाजाची मागणी। ही घटना आपल्याला सांगते की कधी कधी डोळ्यांवर प्रेमाची पट्टी आपल्याला किती मोठ्या संकटात टाकू शकते। केतनला न्याय कधी मिळेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागले। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।